नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. 6 मे, बरोबर 6 वर्षापूर्वी कोरोनामध्ये 2000 साली आपला चॅनल मनमोहक मराठी मालवणी कविता सुरू झाला होता. काही मित्रांच्या आग्रहास्तव तेव्हा सगळं थांबलेलं होतं. काव्य संमेलनं किंवा मुलं अशी घरी होती आणि मग म्हणून हा चॅनल सुरू केला. सतत आपल्या आणि तुमच्या आनंदासाठी. तेव्हा एक उद्देश हा अर्थार्जनाचा नव्हता, कारण कवी चॅनलमधून काय अर्थार्जन होत नाही. पण आपल्याला एक माध्यम मिळालेलं आहे, यूट्यूब चॅनल. लोक काही चुटकुले सादर करतात, कोण काय सादर करतो, तर आपल्या कविता सादर करू, तर लोकांना ऐकता येतील, आपल्याला आनंद वाटेल. म्हणून या चॅनलला आज 6 वर्ष पूर्ण होतात. जवळपास 450च्या आसपास आता या कविता आहेत. या चॅनलवर विविध काव्यप्रेमींनी कविता सादर केलेल्या आहेत, ज्यात नवरात्रीच्या कविता ह्या आपल्यातल्या नवदुर्गांनी सादर केलेल्या आहेत. त्यांचे आभार. तसेच इतरही काही स्त्रियांविषयक कविता या जोडकर मॅडम, कांचन सावंत, आणि या चॅनलवर जे काही 3-4 लेख आहेत, त्यातला एखादा मी सादर केला आहे. बाकी अभिनेत्री आणि पत्रकारिता करणारी सखी उणिये, म्हणजे मित्राची मुलगी, तिने सादर केला. आता 28 मेला येत्या एक सावरकरांवरचं जे लेख आहे तो सखी वाचणार आहे, तो आपल्यासमोर सादर करणार आहे. तसेच गौरव, दिव्या यांनी बालकविता सादर केलेल्या आहेत. आणि माझे मित्र समाजसेवक, कवी आहेत, लेखक आहेत. स्वतः ते गायन करतात, संगीत देतात आणि आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन सेवा करतात, म्हणजे समाजसेवक आहेत. तसे राजेंद्र सावंत यांनी 4-5 अभंग सादर केले आहेत. आणि कोणाचं नाव राहिलं असेल त्या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो, सगळ्यांना आभारी आहे. तसेच वेळोवेळी चॅनलला कोणी काय थंबनेलसाठी किंवा आणि कोणी मनीष आहे, निमिष रोगे माझा पुतणे, त्यांनी केली. काही माझी मुलगीचं लग्न आल्यानंतर थंबनेलचं काम त्यांनी केलेलं आहे. थंबनेलसाठी चित्र काही लोकांनी दिलेली आहेत. असे वेळोवेळी ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांचाच मी आभारी आहे. आज तुमच्या सगळ्यांमुळेच या चॅनलचं आपण 6 वर्ष पूर्ण करतो आहे. कवितेचे चॅनल 6 वर्ष मला वाटत नाही कोणी चालवलं असेल, कारण आताच्या काळात असं आहे की जिथे काही पैसा मिळत असेल तर माणसं काम करतात, नाही तर कोण काम करत नाही. अर्थातच या चॅनलमधून आपल्याला पैसे मिळते, अर्थात असं अजिबात नव्हतं. हा निव्वळ आपल्या आनंदासाठी आणि रसिकांच्या आनंदासाठी हा चॅनल सुरू आहे कवितांचा. आता इतकी वर्ष झाल्यानंतर अर्थातच जे आपले कविता सादर करतो त्यांचे लाईक म्हणा किंवा कमेंट हे कमी कमी होत जातात, केलेले आहेत. म्हणजे त्यात काय माझी चूक असेल तर ती तुम्ही सांगायची आहे, काय सुधारणा हवी असेल तर. आता तुमच्या लाईकमुळे किंवा कमेंटमुळे, यात पहिलंच सांगितलं, अर्थार्जनाचा संबंध नाही, पैसे तर मिळणार नाहीत मला, पण त्या लाईकमुळे किंवा कमेंटमुळे किंवा व्ह्यूजमुळे एक आपल्याला बळ मिळतं पुढची कविता सादर करताना किंवा काम करताना आनंद मिळतो. इतकंच त्याचा उद्देश आहे. तेव्हा तुम्ही कविता आवडली तर लाईक करा, नाही आवडली तरी सांगा. आणि हे 6व्या वर्षी जी आज कविता आपण सादर करणार आहोत त्या कवितेचे शीर्षक आहे अज्ञात संकेतस्थळ. अभिजित राणे यूथ फेडरेशन आणि मुंबई मित्र, मुंबई वृत्तमानस वगैरे जी वृत्तपत्र आहेत त्यांनी 2 वर्षापूर्वी स्पर्धा ठेवली होती कवितांची. त्या स्पर्धेमध्ये या कवितेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. जे थंबनेल आहे ते त्यांच्याकडून मिळालेल्या सन्मान चिन्हाचेच ते थंबनेल बनवलेले आहे. आता आपण कविता ऐकूया.
बरं, ह्या चॅनलवर विविध असे सध्या फुलांचा उपक्रम सुरू आहे, फुलांवरील कविता. त्यात जवळजवळ 19-20 कविता आतापर्यंत झालेल्या आहेत. म्हणजे डिसेंबरला हा उपक्रम सुरू झाला आहे फुलांवरील कविता, तो जुलैच्या सुरुवातीला संपणार आहे 26-27 कवितांनंतर. तर फुलांवरच्या विविध कविता तुम्ही ऐका. आणि वेगवेगळे 5 उपक्रम यापूर्वी झालेले आहेत. 24 डिसेंबर 24ला ज्या निवडणुका झाल्या तेव्हा जवळजवळ 14-15 कविता राजकीय सादर केल्या होत्या. त्याशिवाय आणखी राजकीय कविता आहेत आधी सादर केलेल्या. नवदुर्गा आपण म्हणतो, दसऱ्याला दुर्गापूजन होतं. त्या नवदुर्गा कोणत्या, त्यांचं महत्त्व काय, त्यांची महती काय, या 9 देवींच्या अष्टाक्षरी, 9 देवींवर अष्टाक्षरी लिहून त्या कविता आपल्यातल्या नवदुर्गांनी 9 महिलांनी सादर केलेल्या आहेत. तो एक उपक्रम होता. त्यानंतर दिवाळी 6 दिवसा सण, त्या 6 दिवसाचं वेगवेगळं महत्त्व काय, त्याची महतीने महत्त्व सांगणारा तो एक उपक्रम झालेला आहे. त्याआधी संत दर्शन आणि संत वंदना असे 2 उपक्रम आपण घेतलेले होते. ते लोकांना खूप आवडलेत. ज्या संतांचे अभंग आपण अगदी लहान असल्यापासून, अजाणत्या वयापासून अगदी मरेपर्यंत, म्हणजे वृद्ध होईपर्यंत, मरेपर्यंत ऐकतो, ते अभंग आपल्याला आवडतात. पण त्या संतांविषयी आपल्याला अगदी थोडकी माहिती असते. तर त्या संतांचं चरित्राचा थोडासा अभ्यास करून त्या संतांवर मी अभंग लिहिलेले आहेत. आणि संत वंदना आणि संत दर्शन या उपक्रमात 7 संतांवर एक अभंग लिहिलेला आहे, तो आपल्याला ऐकता येईल. तसेच सामाजिक विषयावर, व्यक्तिचित्रांवर अशा कविता लिहिलेल्या आहेत. भारतरत्न आणि क्रिकेटरचा सचिन तेंडुलकर याचा 50व्या वाढदिवसानिमित्त मी एक पत्र लिहिलं होतं त्याला, आणि एक कविताही लिहिली होती. ती मी त्याला पाठवली कविताने. त्याचं पत्र मला अपेक्षा नव्हती. त्याने तो कोकणात वाढदिवस साजरा केला होता 50वा, आणि 1.5 महिन्याने मला अचानक सचिनकडून पत्र आलं आणि त्याचे 2 फोटो त्याने पाठवले. आभाराचं पत्र होतं ते, आणि त्याने माझं पत्र, मी लिहिलेलं पत्र आणि कविता खूप आवडल्याचं ते पत्र आणि ती कविता या चॅनलवर आहे. त्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे, त्यांच्या 75व्या वाढदिवसाला मी 2-3 लेख लिहिले होते. लेख चॅनलवर नाही आहेत, पण त्यांना एक कविता लिहिली होती, त्यांच्यावर जीवनचरित्रावर कविता लिहिली होती. ती त्यांना पहिली पाठवली होती. ती त्यांना अतिशय आवडली, त्यांनी धन्यवाद दिले. ती कविता आहे. आणखीन काही मोठ्या व्यक्ती आहेत. बाळासाहेब ठाकरेंवर कविता लिहिल्या, पण दुर्दैवाने बाळासाहेब ठाकरे आहेत नसल्यामुळे ते त्या कविता वाचू शकले नाही, ऐकू शकले नाही. अशा अनेक व्यक्तिचित्रांवर, धोनीवर कविता आहे, शेवागवर कविता आहे. आणि आता हे बोलताना आठवत नाहीत, पण आणखी काही व्यक्तिचित्र आहेत नामांकित, त्यांच्या कार्यावर, जीवनचरित्र कविता लिहिलेल्या आहेत. असे विविध विषय आहेत. या 400-400 कवितांमध्ये विविध विषय आहेत. ते तुम्ही सवड मिळेल तसं नक्की ऐका. आता आपण आजची कविता ऐकूया, 6व्या वर्धापन दिनाची. आणि याआधी 5 वर्धापन दिनाच्या ज्या कविता आहेत त्याची लिंक, 5ची कविता तुम्हाला ही कविता संपताना सापडेल. हे नक्की कविता ऐका. आजची कविता आहे अज्ञात संकेतस्थळ. अज्ञात संकेतस्थळ. जन्माआधीच देतो माणूस संकेत आपुल्या जन्माचा. बघा, जन्माआधीच देतो माणूस संकेत आपुल्या जन्माचा, नंतर देत घेत असतो आयुष्यभर संकेत कार्याचा. जन्माआधीच देतो माणूस संकेत आपुल्या जन्माचा, नंतरही देत घेत असतो आयुष्यभर संकेत कार्याचा. संकेतस्थळ म्हणजेच खूण. संकेतस्थळ म्हणजे काय? संकेतस्थळ म्हणजेच खूण ओळखण्याचे साधन एक. संकेतस्थळ म्हणजेच खूण ओळखण्याचे साधन एक. ज्या योगे माणसे जमतात 2 किंवा वेगवेगळी अनेक. कधी संकेत ओळखावा लागतो, कधीही संकेत ओळखावा लागतो समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून. कधी संकेत ओळखावा लागतो समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून. तसा मिळतो तो अंगविक्षेपातून. तर कधी कधी मिळतो नजरेतून. कधी संकेत ओळखावा लागतो समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून. तसा मिळतो तो अंगविक्षेपातून. तर कधी कधी मिळतो नजरेतून. झोपेत असो वा जागेपणी नित्य मिळती संकेत जाण.
झोपेत असो वा जागेपणे नित्य मिळती संकेत जाणं संकेतस्थळे दिलीत ईश्वराने. संकेतस्थळे दिलीत ईश्वराने. ओळख मन अंतर्मन ही दोन. काहींचे असतात गुप्त संकेत, सैनिकांचे म्हणा किंवा ज्यांची नोकरी ही देशाशी संबंधित असते किंवा लोकांना कळू नये असे गुप्त असतात, अतिरेक्यांचे असतात. तसेच काहींचे असतात गुप्त संकेत, सांकेतिक कोड भाषा वेगळी. काहींचे असतात गुप्त संकेत, सांकेतिक कोड भाषा वेगळी. जनसामान्यापासून सैनिकांची संकेतस्थळे असतात निराळी. शेकडो वर्षे जमती लाखो वारकरी. शेकडो वर्षे जमती लाखो वारकरी. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरी. शेकडो वर्षे जमती लाखो वारकरी. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरी. मैलोनमैल चालती ते संकेतस्थळ गाठण्या. मैलोनमैल चालती ते संकेतस्थळ गाठण्या. ऊन पाऊस थंडी किती असली जरी. मैलोनमैल चालती ते संकेतस्थळ गाठण्या म्हणजे पंढरपूर गाठण्या. मैलोनमैल चालती ते संकेतस्थळ गाठण्या. ऊन पाऊस थंडी किती असली जरी. प्रसंगानुरूप ठरतात तरी. प्रसंगानुरूप ठरतात जरी संकेतस्थळे वेगवेगळी. प्रसंगानुरूप ठरतात जरी संकेतस्थळे वेगवेगळी. सगळ्यांना जायचे आहे शेवटी एकाच संकेतस्थळी. प्रसंगानुरूप ठरतात जरी संकेतस्थळे वेगवेगळी. सगळ्यांना जायचे आहे शेवटी एकाच संकेतस्थळी. रंक असो राहावं प्रत्येकजण. रंक असो राहावं प्रत्येकजण. वावरतो आपल्याच थाटात. रंक असो व राहावं प्रत्येकजण. वावरतो आपल्याच थाटात. विसरती कसे येण्या जाण्याचे संकेतस्थळ एकच. विसरती कसे येण्या जाण्याचे संकेतस्थळ एकच पण अज्ञात. रंक असो की राहावं प्रत्येकजण. वावरतो आपल्या थाटात. विसरते कसे येण्या जाण्याचे संकेतस्थळ एकच पण अज्ञात. धन्यवाद मित्रांनो. ही कविता आवडली नक्की लाईक करा, कमेंट करा. या आधीच्या कविता आहे 450 जवळजवळ, त्या वेळ मिळेल तशी ऐका. तुमच्या सूचना असेल तर नक्की सांगा. आतापर्यंत चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे, कवितांना लाईक दिल्यात, कमेंट दिल्यात, काही सूचना केल्यात, मदत केली आहे, त्या सर्वांचे आभार मानून आपण पुढची वाटचाल सुरू ठेवूया. या कामात माझ्या दोन्ही मुलं मला मदत करतात. आता मुलीचं लग्न आल्यावर, तिला मूल झाल्यावर ती थोडीशी मदत कमी झाली तर ते सगळी जबाबदारी मौदाने घेतली, रोहितने घेतली. तर त्या दोन्ही मुलांचे आणि अर्थातच घरात हे सगळं चालतं आणि ते पत्नी मुकाट सहन करते, शांत राहून मदत करते, काम करत नाही, काम थांबवते. त्याबद्दल तिचेही आभार. तुम्हा सगळ्यांचे आभार. परत भेटू एक नवीन कविता घेऊन. धन्यवाद.